तर मंडळी, तुम्ही रोज विचार करता की उद्यापासून मी डाएट सुरू करेल, उद्यापासून मी व्यायाम सुरू करेल, पण तो उद्या काही उगवतच नाही आणि वजन ते मात्र दर महिन्याला वाढतच असतं. पण मंडळी, जर मी तुम्हाला सांगितलं की नाही व्यायाम नाही डाएट हे न करता देखील तुम्ही तुमचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकता, तर हो मंडळी, अगदी बरोबर ऐकलं. ऐकून आश्चर्य वाटलं ना? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे आयुर्वेदातले 6 प्रभावी उपाय की जे केल्यामुळे तुम्ही घर बसल्या तुमचं वजन कमी करू शकता. मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रॅश डाएट करायची गरज नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा क्रॅश व्यायाम करायची गरज नाहीये. फक्त हे 6 आयुर्वेदिक उपाय फॉलो करा आणि अगदी महिन्याभरामध्ये तुमच्या वजनामध्ये फरक अनुभवा. तर मंडळी, हे उपाय इतके प्रभावी आहेत की पूर्वी देखील ते फॉलो केले जात होते आणि म्हणूनच पूर्वी लोक इतके जाड नव्हते, पूर्वी बायकांचं इतकं पोट सुटलेलं नव्हतं, वजन वाढलेलं नव्हतं. आता जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं तर दर 3 पैकी, अगदी बरोबर ऐकलं, दर 3 पैकी एक व्यक्ती तुम्हाला जाडेपणामुळे, ओबेसिटीमुळे त्रस्त दिसेल. हे का होत आहे? कारण आता आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. पण मंडळी, हे 6 उपाय जर तुम्ही फॉलो केले, हे आयुर्वेदातले 6 रूल्स जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही घर बसल्या वजन कमी करू शकता. कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील हे फॉलो करत आहेत. तसेच काही काहींचं वजन हे स्टक झालेलं असतं, म्हणजे चांगलं डाएट करतो पण ते वजन स्टक झाले असं ते म्हणत असतात. पण तुम्ही देखील जर हे स्टक झालेलं वजन तुम्हाला कमी करायचंय तर हे फक्त रूल फॉलो केले तर तुम्हाला तुमच्यामध्ये फरक हा दिसणार आहे आणि फरक जास्त करून तुम्हाला तुमच्या बेली फॅट्सवर दिसणार आहे. तर मंडळी, जेव्हा आपलं वजन वाढलेलं असतं ना तेव्हा चेहरा देखील फुगल्यासारखा दिसत असतो आणि आपलं जे वय असतं ना त्यापेक्षा आपण अजून मोठे दिसायला लागत असतो. पण आपल्याला आपलं वजन का कमी करायचं? चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही, आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी, आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या आत्मविश्वासासाठी आपलं वजन कमी करणं हे गरजेचं आहे. कारण जेव्हा वजन वाढतं, ही अनावश्यक चरबी वाढते तर ती वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असते आणि हे शरीरासोबतच आपल्या मनावर देखील परिणाम करत असते, आपला आत्मविश्वास कमी करत असते. पण आता हे काहीही होणार नाहीये, त्यामुळे आता तुम्ही काहीही काळजी करू नका. फक्त हे 6 उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये फरक अनुभवणार आहात. आणि मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे तुम्ही ऑलरेडी पहिलं पाऊल उचललेलं आहे वजन कमी करण्यासाठी. तर तुम्ही जर फक्त महिनाभर हे आयुर्वेदातले 6 उपाय फॉलो करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. तर मंडळी, या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले, इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज फॉलो करून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. नंतर कित्येक जण असे आम्हाला म्हणतात की आता आम्ही बाहेर गेलोय, आमच्याकडून आता डाएट फॉलो होत नाहीये किंवा आता काही दिवस झाले आमच्याकडून जिम फॉलो होत नाहीये. तर तुम्ही फक्त हे 6 उपाय करून बघा आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय. फक्त हे आयुर्वेदिक 6 उपाय फॉलो करा आणि चरबी लोण्यासारखी वितळवा. तर मंडळी, आयुर्वेदातले हे उपाय सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायचं की आयुर्वेद सांगतो वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे तुमचा मंदावलेला अग्नी आणि वाढलेलं आम. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जो अग्नी असतो तो मंदावतो आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं. तो यावरती खूपच प्रभावी उपाय आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. तसेच आपल्या शरीरामध्ये आम म्हणजेच टॉक्सिन जमा झालेलं असतं आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी साठून राहत असते. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही चांगला व्यायाम करा, अक्षरशः घाम गाळा, पण तुमचं वजन कमी होणार नाहीये. कारण आपल्याला गरज आहे आपला मेटाबॉलिझम वाढवण्याची. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जी चरबी जाळण्याची प्रोसेस आहे त्याला वेग देण्याची गरज असते आणि तोच वेग आता मिळणार आहे जेव्हा आपण हे उपाय करणार आहोत. चला तर मग बघू आयुर्वेदातला सगळ्यात पहिला उपाय. सगळ्यात पहिला उपाय आहे की सकाळी उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात ही कोंबट पाण्याने करणे. तुम्ही लिंबू घ्या, मध घ्या, कोंबट पाणी घ्या. त्यामुळेच तुमचा डायजेस्टिव्ह फायर म्हणजे तुमच्या शरीरातला अग्नी हा जागृत होत असतो आणि आपल्या शरीरातलं सगळं आम म्हणजे टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते, मेटाबॉलिझम वाढत असतो. कित्येकदा सकाळी उठल्यावर लोकांना सवय असते की लगेच चहा घ्या, कॉफी घ्या, पण नाही, सकाळची सुरुवात ही तुम्ही गरम पाण्याने करणं गरजेचं आहे. लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा
तुम्ही जिरा वॉटर घेऊ शकता, धन्याचं पाणी घेऊ शकता. तसेच वेगवेगळं अजून बरेच डिटॉक्स ड्रिंक्स आहेत, त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पण सगळ्यात सोपा उपाय जर तुम्हाला करायचा असेल पहिला, ते म्हणजे उठल्या उठल्या कोमट पाणी, अर्ध लिंबू आणि 1 चमचा शुद्ध मध. फक्त तुम्ही महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. आयुर्वेदातला दुसरा आणि प्रभावी उपाय ते म्हणजे जेवणानंतर वज्रासनामध्ये बसणं. हे खूपच इफेक्टिव्ह आहे. खूप लोक हे फॉलो करत आहेत आणि त्यांचा अनुभव यामधून ते घेत आहेत. वज्रासनामध्ये बसल्यामुळे तुमचा जो ब्लड फ्लो असतो तो डायजेस्टिव्ह ऑर्गनकडे जात असतो आणि तुमची पचनक्रिया ही सुधारत असते. जेवल्यानंतर कित्येकांना सवय असते रात्रीचं जेवण दुपारचं डायरेक्ट बेडवर जाऊन बसायचं, मस्तपैकी असं लोळायचं, फोन हातात घ्यायचा, पण त्यामुळेच आपलं पचन नीट होत नाही. फक्त तुम्ही करून बघा. जेवणानंतर तुम्ही वज्रासनामध्ये बसा, त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होणार आहे. ब्लड फ्लो हा तुमचा डायजेस्टिव्ह ऑर्गनकडे होणार आहे. तुमचं वजन वाढण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. आणि जेव्हा तुमचं पचन नीट होईल तेव्हा तुमची चरबी आपोआप वितळणार आहे, तुमचे फॅट्स आपोआप बर्न होणार आहे आणि वजन कमी व्हायला मदत होणार आहे. आयुर्वेदातला तिसरा आणि प्रभावी उपाय ते म्हणजे रात्रीचं जेवण लवकर करणं. कारण रात्री आपला अग्नी हा मंदावलेला असतो. सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप सक्रिय असते, पण जेव्हा सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती देखील मंदावायला लागते. त्यामुळे रात्रीचं जेवण हे लवकर करणं गरजेचं आहे आणि हलकं करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की रात्रीचा आहार काय घ्यावा, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही ते देखील बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा. 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. घरी असाल तर त्याचा फायदा घ्या. पण आता जर तुम्ही जॉबला जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल, तर घरी आल्या आल्या जेवायला बसा. कारण हे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. फक्त महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. पुढचे उपाय सांगण्याआधी मला फक्त सांगा, जर तुम्ही हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी 30 दिवस हे फॉलो करून बघणार आहे. पुढचा खूप प्रभावी उपाय ते म्हणजे दिवसभर तुम्ही शक्य तितकं कोमट पाणी प्या. त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते. जो काही आहार आपण घेतो तो डायजेस्ट व्हायला मदत होत असते. थंड पाणी तर अजिबात घेऊ नका, गरम पाणी घ्या आणि जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायचं आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. कित्येकदा जेवत असतानाच काही सवय असते खूप पाणी प्यायची, पण ती सवय अगदी चुकीची आहे. कारण जेवताना जेव्हा आपल्या शरीरामध्ये हा अग्नी निर्माण झालेला असतो आणि त्या दरम्यान जेवत असताना जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्या अग्नीवरती पाणी टाकतो, मग फॅट्स बर्न होणार आहेत का, तर अजिबात नाही. त्यामुळे दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तसे शक्य तितकं कोमट पाणी प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या. फक्त हे करून बघा. आणि जर आपल्याला डाएट न करता, व्यायाम न करता वजन कमी करायचं आहे तर आपण हे नक्कीच करू शकतो. नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की झोप पुरेशी घेणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल झोपेचा आणि वजन वाढीचा काय संबंध, तर खूप मोठा संबंध आहे. झोप जेव्हा तुम्ही पुरेशी घ्याल तेव्हाच तुमचे हार्मोन्स हे बॅलन्स राहणार आहेत. नाहीतर आपल्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन हा पूर्णपणे बिघडतो आणि ती स्ट्रेस लेवल वाढवतो. हंगर हार्मोन त्यामुळे जागृत होत असतो. सारखी भूक लागत असते, खावखाव होत असते, क्रेविंग होत असते. त्यामुळे झोप घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही दिवसभर कितीही चांगला डाएट करा, पण जर तुमची झोप व्यवस्थित नसेल तर त्याचाच परिणाम होत आहे तुमच्या वजन वाढीवरती. त्यामुळेच तुमची पोटाची चरबी ही सुटत आहे. सो 7 ते 8 तासाची झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. लवकर जेवण करणं रात्रीचं हे देखील गरजेचं आहे. अगदी सोपं आहे. पूर्वी हे अगदी व्यवस्थित फॉलो केलं जात होतं, त्यामुळेच पूर्वी इतकं वजन वाढलेलं नव्हतं. आता झोप पुरेशी होत नाहीये आणि त्याचाच परिणाम होत आहे थेट वजन वाढीवरती. आणि लास्ट खूपच इम्पॉर्टंट पॉईंट ते म्हणजे माइंडफुल इटिंग. जेवण करताना एकदम मनपूर्वक जेवण करणं गरजेचं आहे. असं नाही की जेवण करताना तुम्ही तुमचं माइंड डायव्हर्ट झालेलं आहे, फोन बघताय, टीव्ही बघताय, तर अगदी जेवण करताना फक्त जेवणाकडेच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कॅलरी इनटेक देखील कमी होत असतो. जेवण काय करताय ते देखील महत्वाचं असतं. घरातलाच आहार घेणं तर महत्वाचं असतं, पण माइंडफुल इटिंग देखील तितकंच महत्वाचं आहे. तर मंडळी, जेवण करताना जेवणाकडेच लक्ष द्या आणि हे सगळे 6 अगदी सोपे मुद्दे तुम्ही फॉलो करून बघा. आणि नक्कीच हे फॉलो होत नाहीयेत आणि म्हणूनच आपलं वजन वाढत आहे. तर मंडळी, हे फक्त फॉलो करा आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही हे 30 डेज फॉलो करणार असाल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मंडळी, हे सोपे मुद्दे फॉलो करून माझे कित्येक क्लायंट्स ज्यांना मी पर्सनलाइज डाएट प्लॅन देते, हे मुद्दे फॉलो करून त्यांचं वजन झपाट्याने कमी व्हायला त्यांना मदत होत असते. सो तुम्ही डाएट करताय पण जर हे गोष्टी तुम्ही फॉलो करत नाहीये तर लवकर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की त्यांचं वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हे आयुर्वेदातले 6 उपाय हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तसेच मंडळी, तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल अगदी घरगुती, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे पाहून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. ते जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची आणि सकारात्मक राहण्याची. मग बघा, तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.